रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे की जी मिळाली की आनंद होतो आणि द्यायची वेळ आली की 1000 वेळा आपण विचार करतो. मग हे कितपत योग्य आहे? हा व्हिडिओ त्या लोकांसाठी की जे इतरांना रिस्पेक्ट द्यायला कुठे ना कुठे कमी पडतात. बरं इतरांचं जाऊ द्या, घरातूनच सुरुवात करूयात. घरात तुमची बायको आहे, तुमची मुलं आहेत, तुमचे आई-वडील आहेत. तुम्ही त्यांना रिस्पेक्ट देता का? खूप लोकांना असा गैरसमज होतो की अरे मी बाहेर कमवायला जातो, मी एवढं कमवतो, मी घरच्यांची जबाबदारी घेतो. म्हणून मग तुम्ही घरच्यांना रिस्पेक्ट देणार नाहीत का? तुम्हाला रिस्पेक्ट हवा असतो घरच्यांपासून, बाहेर तुमच्या कलीगपासून, जिथे जॉब करता तिथे किंवा अजून कुठेही. पण मग हीच गोष्ट जेव्हा तुम्हाला द्यायची वेळ येते इतरांना, त्यावेळेस तुम्ही देता? अजिबात नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या आड काही छोट्या-छोट्या गोष्टी येतात. बरोबर आहे? अचानक घडता-घडता राहिलेलं काम थांबतं. अचानक असं वाटतं, की अरे आज ही गोष्ट घडायला हवी होती, ती थांबते. कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात. एखाद्याचं मन दुखवणं, ठीक आहे? एखाद्याला वाईट बोलणं, एखाद्याबद्दल वाईट विचार करणं, समोरच्या व्यक्तीचं डिसरिस्पेक्ट करणं, समोरच्या व्यक्तीला रिकॉग्नाइज न करणं, याच्यामुळे लोकांची दुखवलेली मनं हे आपल्याला कुठे ना कुठे आपल्या कार्यात त्यांच्या ज्या एनर्जी आहेत त्या आड येतात. 100% येतात. त्याच्यामुळे सुरुवातच घरापासून करा. तुमच्या बायकोला रिस्पेक्ट द्या, तुमच्या मुलांना रिस्पेक्ट द्या, तुमच्या आई-वडिलांना द्या. आता तुम्ही म्हणताल की आम्ही देत नाही का? असं काय रोज रिस्पेक्ट द्यायचं? म्हणजे नेमकं काय करायचं? तर प्रत्येकाला रिस्पेक्ट देण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तुमची बायको दिवसभर घरात राब-राब राबते. कधीतरी बसून तिच्या कामाचं कौतुक करा. बरं वाटेल. रिस्पेक्ट द्या. धावू नका, ओरडू नका. आई-वडील कदाचित खूप दिवसापासून तुम्ही त्यांच्यासोबत बसून गप्पा मारल्या नसेल, तुम्ही त्यांना 2 मिनिटाचा वेळ दिला नसेल. येता-जाता किमान त्यांच्या तब्येतीची चौकशी करा. मुलांना कधीतरी थोडा वेळ द्या. या धकाधकीच्या जीवनात स्वतःला वेळ देणं पण खूप कठीण होतं. मग ह्या लोकांना कसा वेळ द्यायचा? पण वेळ हा काढावाच लागतो. तो भेटणार नाहीच आहे. काढावाच लागतो. हे करून बघा. या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी तुम्ही करताल ना, तुमच्या आयुष्यात ह्याची सुरुवात करताल. बघा तुमचे प्रगतीचे मार्ग असे खुले होतील. कारण की घरचे जेव्हा खुश होतील, बाहेरचे जेव्हा खुश होतील, जेव्हा तुम्ही त्यांना रिस्पेक्ट देताल, जेव्हा तुम्ही त्यांना रिकॉग्नाइज करताल, त्यावेळेस त्यांच्याकडनं तुम्हाला ब्लेसिंगच येणार आहे. आणि ती ब्लेसिंग, तो आनंद युनिव्हर्सला पोहोचणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत त्याच गोष्टी येणार आहेत. करून बघा. दुसऱ्याला रिस्पेक्ट देऊन बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.